गुड मॉर्निंग गाइज फ्रॉम वाई। तो गाइज हम लोग रात को यहाँ क्या दिखा रहे हैं, चड्डी नहीं दिखा रहे अबे साले। तो गाइज हम लोग रात को आ चुके हैं। अभी हम लोग जा रहे हैं नहाने के लिए भाई के धरन पे, नदी पे क्या है वो, अभी जाते हैं चलो और 4 लोग को उठाते हैं। आता आम्ही हे यांची मदत करायला आलो, यांच्या घरचे। सोने भाऊ आपल्याला नदीवर घेऊन निघालाय। आता आमचे व्हिडिओज घेणार, फोटोज घेणार, आम्ही पावणार। अरे अरे थांबा 2 मिनिट, सेन्सर होतील जरा फोटोज व्हिडिओज, बघू नका। हे बघा बघ सोने बस बॉडी ब्लॉग येणार, सगळ्यांचा ब्लॉग येणार। तो ते पोरगले तारडते अक्क पार करतं बाई, किती मिनिटात करतो सर? लाजते ती। भाऊ इथं बसून मॅच बघते उन्हात। मेन विल बी मेन, काय पण होऊ द्या। आता जाऊ आतमध्ये भाई, फुल मजा करू। आपला नागराज व्हिडिओ करतो, एवढ्यावरच आहे पाणी। आमचा गुरुजी इकडे आहेत आता। गावाकडच्या शेंगा, गावाकडचा भाव आणि गावाकडचा व्ह्यू, मस्त अशी सकाळ चालली आमची, फुल रिलॅक्स मध्ये चाललंय सगळं, रिलॅक्स। आता मी थांबलो आंघोळ बिंघोळ करून, खायचं मग कल्टी मारायचं। गावाकडचं दूध मुंबईला वगैरे असं घ्या येत नाही, हे ओरिजिनल दूध मी आता आहे का नाही? छोटी ही स्कूल सुटले यांचं नाही बघा, रंगारंगी चालले यांची, रंगारंगी। ही यांचीच ना ती नवीन घरवाले ते शाळेत जाते, संपली ना होळी आता। आज होळी आहे, आज होळी झाली की रंगपंचमी ना। कसली भारी दिसती ती, पाणी लावले आले तुझी, लाव 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 पाणी, ती स्वतःच तोंड धुते। अरे अरे पाणी गेलं। काय नाव तुझं? तर साहेब आमची गाडी काचा बंद कर, हा नाहीतर अवघड व्हायचं काम। तर भाऊ गाडी धुतेत आपल्या, आता फुल कमलाबाईची गाडी आहे, मुंबईवरून गाडी धुवायला आलो आम्ही। राहुल पाटील आपल्या वाई गावामध्ये, गावात खतरनाक खतरनाक। हा इकडे इकडे, नाथखोळा। चला काढा आपला बैलगाडा, काढा आपला, चला। तर चला आता आपण निघूया महाबळेश्वरला। वे टू महाबळेश्वर विथ राहुल। अरे फेटा कुठे गेला बाबा? गुड मॉर्निंग गाइज अँड वेलकम बॅक टू दी चॅनल ऑन सेकंड डे, सेकंड मॉर्निंग। आता जाऊ का सोन्या भाव, छोटा सोन्या भाव, नागराज भाऊ आपले। आता आपण निघूया फटाफट माथेरान काय नाव विसरलो मी, अबे साले। महाबळेश्वर। आता आम्ही जाणार आहे वाईमध्ये, वाईमधून जाणार आहे बोरी बोटिंगला, तिथून मग जाणार आहे महाबळेश्वरला स्टे साठी। हॉटेल मस्त आहे, जाऊया, लेट्स गो। सो गाइस अभी हम लोग पूरे जंगल वाले रोड से जा रहे हैं। तो ये देखो ये साइड में डैम है,
तो ये क्रॉस करके उधर जाने के लिए रास्ता बना है साइड में, बहुत ही उम्दा है। यहाँ पे आप बाइक राइड मस्त कर सकते हो, चिल आउट कर सकते हो, बैठ के कैंपिंग पिकनिक सब कर सकते हो। चलो भाई, नवीन पूल बांधला इथे क्रॉस करायला, त्या साईडला जायला मस्त लोकेशन, इथे एक फोटोशूट करू शकतो आपण आता। दुसरे राहुल पाटील आलेत आमचे दुसरे तर गाडी इथे लावले आपण वाडकर भाईच्या गावात आहे। सोन्या चल चाय प्यायला, ए सोन्या चाय पिणार काय? आम्ही कधी पण अच्छा चला, चाय लवर आहे आपला, चाय लवर, चाय प्यायला बसू थोडं, बघू चिल करू। तर राहुल पाटील 1 राहुल पाटील 2 दोघांनी काळ का खालती है पार्किंग, होटल चाहिए खाली अपन। ओके, तो सोने भाई रहेंगे तो डायरेक्ट नीचे जाने का, सोने भाई नहीं रहेंगे तो उधर पार्क करने का चुपचाप। आई शपथ व्यू भाई, कॅम्पिंग पण आहे सगळं इथे। इथं तर यायचं होतं आपल्याला कॅम्पिंगला। शेट, नेक्स्ट टाइम इथे येऊ, नेक्स्ट टाइम इथे येऊ सोन्या। उंट पण असतो, उंट मला हेच बोललेलं की मी हेच भाई कॅम्पिंग साहब, किंवा रोडेश्वर कॅम्पिंगला जाऊ। वा वा वा, खतरनाक असं दृश्य। जाऊया का ती गाडी लावली त्यांनी तिथेच लावूया की तिकडे का? हा ना, उंट, बैलगाडी सगळे, बोट, 50 रुपये घेत असेल तुम्ही बस। इसकी काम है बाबा। अपना भाई अपना किया लेके आएंगे अपन यहाँ पे और कैंपिंग के लिए मस्त मजे करेंगे। सॉरी लेके आएंगे। तर इथे आपण गाडी लावलेली आहे आणि व्ह्यू तर बघा, वाह जबरदस्त खतरनाक असा व्ह्यू आहे। चुम्मा डॅमच्या इथे, वाह रायडर आबा आपलं झाले उंटाची सफारी, पण आपल्याला अजिबात आवडत नाही। यानं आपल्याला हे केले, फोर्सफुली बसवलं, आणि इकडे घे फोर्स करून बसवलं, मी बसवलं नाही तर आपल्याला आवडत अजिबात प्राण्यांना त्रास दिलेला। आणि म्हणलं अरे भाई आपण त्रास नाही देते, दूरसे देखते प्यार से रहो, चलो आय एम नॉट सपोर्टिंग इट। तर नागराज सर रेडी झालेले आहेत। आता कळालं शेट बोललो कसं वाटतं, बोलणारच काय पण झालं तरी तू शेट आहेस भाई। सगळं रेडी, बोटिंग करायला रेडी आम्ही। अरे थांब बाबा थांब, बोटिंग करायला रेडी झालं, आता जायचं बोटिंग करायचे। किती रुपये ते? 6 जणांचं 300 आहे, तर 6 जणांसाठीच आहे, कमी असेल तरी जास्त वाढते। आपल्याकडे इम्पॉर्टंट हे घालायचं आणि मग जायचं। जण लगेच माणसं गोळा करते आमच्यासोबत बोटिंगसाठी। जुगाड, एक बाकी एकाकी एक एकटा, विसरण्यासाठी तुला सोडली सिगरेट, जॉईंट रोल केला। अरे तोच चढ़ जा भाई, चढ़ जा।
आम्ही दोघं आलेलो आहे काठावर, बोटीत चढायचं. तिथून कॉल आला, चढा, लगेच चढणार आणि राऊंड मारून येणार. असे अचानक भयानक प्लॅन आहे. रात्रीच्या 2 वाजता बनलं आहे आणि निघालो डायरेक्ट आम्ही वाईमध्ये येऊन पोचलो. पहाटे 4ला पोचलो, झोपलो, उठलो, धरणावर गेलो आंघोळ करायला आणि परत इथे येऊन थांबलो. आता बघूया अजून पुढे काय प्लॅन. असंच पाहिजे. अनएक्सपेक्टेड प्लॅन्स आर बेस्ट प्लॅन्स. सॉरी, अनप्लॅन ट्रिप्स आर बेस्ट ट्रिप्स. आमचे बोटचे कॅप्टन आलेले आहेत, MS धोनी, बुजुर्ग MS धोनी. बड़ा हरामी हो बेटा. दादा फुल आवाज आलेले आहेत आमचे कॅप्टन बोटचे. हे आमचे 2 सवंगडी. फंटर कुठे गेला तो? बसू फंटरले मागे आमचा. आरामात आरामात. कोण बाबा कसं आले? काय तुमचा फंटर? पुरीचं घालून आले, पुरीचं. अरे अजून मोठे नाही झाले ते. जाऊ दे जाऊ दे, लहान आहे ते. आताच बाहेर निघलाय तो. चल करतो मोठा घ्या जरा बोटिंग चालू आहे. नाही तर आसऱ्याला पोचवा मला डायरेक्ट तिकडे. सोनी अटॅक हो तुला आकडा लहान पोरांचं जॅकेट घालून आलाय. आसऱ्याचा सावरकर ठीक आहे ना पाहिजे. लय भारी, रिक्षामध्ये ड्रॉप घेऊन ये. ड्रोन चालू आहे. लय भारी. मग अशी म्हणते भाऊ काय जुगाड आहे का? गाडी इलेक्ट्रिक गाडी आली मला बोट का भाड़ा था 300 रुपया 6 लोग के लिए. और जो स्पीड बोट है वो 200 रुपया पर हेड है. 4 लोग जा सकते हैं, 3 लोग जा सकते हैं. ऐसे कुछ है तो आप भी आओ, करो बोटिंग. इनका भी धंधा इसी पे चल रहा है तो थोड़ा करो. तर भाई लोग फायनली आता आम्ही निघालो डॅम वरतून. सो आता लेट्स गो फॉर दी वाई अँड देन पाचगणी फॉर दी स्टे. लेट्स गो. मजा आली. तुम्ही पण या, विजिट करा आणि पर्यटन वाढवा. चला. 5 किलो देऊ आधी खराब दर बदर मिलता नहीं तेरा निशान, तू के जुदा मैं कहाँ, तेरी यादों में खोया रहता हूँ, मुझको डसती है तन्हाइयाँ. तर आपल्याला भेटलेत वाय मध्ये सोन्या शेठ बाय. वाय मध्ये तर सोन्या बायला भेटायचं MC बाय. तर भाव आम्हाला घेऊन आलाय येवलेमध्ये मिसळ खायला. 1 नंबर मिसळ आहे बोललाय, खाऊया चला. तर मिसळ आलेली आहे. असं रस्सा भेटतो तो याच्यामध्ये टाकायचा असतो, लक्षात ठेवा ज्यांना माहिती नाही. तर सोन्याबाईची स्पेशल मिसळ आम्ही इथे खायला आलो. कसं आहे? A few moments later. So guys अभी पाँचगनी जा रहे हैं. उधर बहुत अच्छा सा मराठी बोललास तरी चालेल. भारी वातावरण. 50 रुपया एंट्री इस पॉइंट का. पाचगणीत एंट्री करताच पहिला स्पॉट भेटतो. हा ना, मी लास्ट टाइम बाईक वरती आलो तर फुकट मध्ये आलतो. आता बंद केलं होता भाई प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तेच घेतोय. तो बघा काय मस्त सनसेट होत तिथे. वाव. अरे जे फोनचे क्लायंट चांगले रे.
पाचगणीमध्ये आलो आणि पूर्ण जॅम झालं आहे ट्रॅफिक. हे पुढे अडकलं आहे, मागेच्या लाईन सगळी. ते तिथं दुकानात गेलेत घ्यायला, पुढे एक गाडी अडकली त्यामुळे झालं सीन. बघूया, अर्धा तास झाला थांबलो इथे आम्ही. तो गाइस हम लोग पिछले 1-2 घंटे से ना ऐसे जंगल वाले रास्ते चल रहे हैं और अभी ना बीच में एक जगह पे हम लोग रुके थे, पूरा लाइट बंद कर दिया था भाई, कुछ नहीं दिख रहा था, खाली आसमान में तारे दिख रहे थे. बहुत डेंजरस हो सकता है, तो ऐसे रोड पे बिल्कुल भी मत रुकना. ये भाई का गाँव इधर ही, इसलिए हम लोग इधर रुके थे. पता नहीं अभी बस 5-10 मिनट में हम लोग पहुंचेंगे होटल पे और फिर आपको मिलते हैं. बाय. तो गाइज अभी महाबलेश्वर में आके हम लोग मैच देख रहे हैं IPL, और इधर ये रूम है हमारा मस्त वाला, ऐसा सीन. सो जाते भाई. नहीं अभी खाने का फिर घूमने जाने का, बहुत कितना बड़ा रूम है. हाय गाइज, अभी हम लोग मैच देख रहे हैं. इधर हम दोनों सोए ले, इधर भाई लोग सोए ले. भाई अंदर है, थोड़ा फ्रेश हो रहे ले. तो ये अभी फ्रेश होने के बाद हम लोग जाएंगे खाना खाने, फिर घूमने, फिर चलने, फिर सोने. बाय बाय. A few moments later. स्टार्टर आ गया. भूखे देखो, सुबह से भूखे, सुबह से. तो रात का सफर चल रहा है, हम लोग खाना खा के वॉक कर रहे हैं. खुदा हुआ रास्ता है महाबलेश्वर की गलियों में, मेन मार्केट के अंदर. बहुत अच्छा खाना था, एक नंबर, बढ़िया टेस्टी. फुल हो गए, अभी जाने का आराम कर रहे हैं, चिल कर रहे हैं. The next day. गुड मॉर्निंग गाइज, और अभी हम लोग निकल रहे हैं. तर भाई फुल जॅम आहे, अर्ध्या तास झाले आम्ही इथेच थांबलेलो. महाबळेश्वर मध्ये येऊ नका तुम्ही सध्या तरी, 20 दिवस तरी. रस्त्याचं काम चालू आहे पूर्ण. चला, फायनली आपण येऊन पोहोचलोय मामाच्या बंगल्यावर. सोन्याभाईच्या मामांचा बंगला आहे, केवढा मोठा आहे, प्रायव्हेट. इथे आम्ही राहणार होतो, पण थोडं आम्हाला एमर्जन्सी देऊन आम्ही इथे नाही आलो. आता इथे जाऊ. बाबा आपली डेंजर पोरग कसलं करते त्याच्यावर. मी कुठे एज वरती थांबलोय बाई यांच्या मागे. हे तुम्ही उठू नका भाई, तुम्ही उठू नका पोरीनो. क्या गुंडा बनेगा रे तू. डेंजर भाई, खेळ रे. आज आकडे 100 एकदा मारणार. नाही त्याला बॉल दिला ते अरे पडलं. काय बघा, त्याचं नाव काय, रॉकी बॉय. मजा आली. एक नंबर बंगला आहे, रिसॉर्ट आहे. 50 करोडचा बंगला आहे. 50 करोडचा आहे. आपल्या सोन्याभाऊच्या मामांचं आहे. तर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला चांगली डील भेटेल, चांगली ऑफर भेटेल. आता आम्ही थोडा नाव घेतलं तर 1000 रुपये माफ. सो गाइज अभी हम लोग मैप्रो गार्डन के बाजू में है, फन टाउन में जा रहे हैं हम लोग. भाई लेके जा रहे हैं, पता नहीं क्या दिखा रहे हैं. अभी जाके मजे ही मजे करेंगे. ऐसा कुछ सीन है. और दिस इज द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू द चैनल. लेट्स गो फॉर द राइड. सो फाइनली हम लोग गो गार्डिंग करने के लिए आ चुके. और एक राइडर, 2 राइडर, पैसेंजर आम्ही दोघं आता. बाबा सांभाळून ये. चला बसूया. ही डबलवाले, सिंगलवाले आहेत. नागराजांना बाजूलाच आपल्या कमेंट्री करायला पाहिजे. कमेंट्री कोण अर्धा रायडर, चिल्ली बॉय, चिल्ली बॉय. मारा लागेल दोघांनी. झेंगे झेंगे. रायडर रायडर. हळू घे भिकारी. मेरे ये दाब एक्सीडेंट दाब. देंगे देंगे. और भाई ये देखो जिप लाइन भी कर रहे हैं ऊपर. ये भी सब कुछ है यहाँ पे, आप भी करो. और 2 लोग स्टेज नहीं थे, दोनों खींच सकते हो. चलो मजा रहे भाई. हम लोग निकल पड़े राइड पे. ये भाई
फाइनली वी आर गोइंग इनटू मैप्रो गार्डन। ये देखिए भाई बहुत भीड़ रहती है यहाँ पे, इस नाम पे सब कुछ है। वाह वाह वाह, इवेंट चालू है यहाँ पे, बाइक भी है। दादा 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 मैप्रो के इधर फोटो नहीं निकाला तो फायदा नहीं हुआ। क्या मैप्रो का आइकॉनिक फोटो पोज, हे सगळेच घुसले यार, आम्हाला जागा। तो अभी हम लोग जूस पीने के लिए आए ले, देखते अभी क्या सीन है। भाई अपने को दिखा रहे ले जूस जूस जूस, 2 रुपये का एक, 2 रुपये का, 200 का एक, 200 का एक, 200 का एक। और यहाँ पे है जूस लॉन्च में, यहाँ पे टेस्ट करने को मिलता है अपने को, देखते अभी कैसा है। मोहितो आवाज टेस्ट कोणता आहे हा? ब्ल्यू लकून।2,000 years later. तर बच्चा गँग इन द हाऊस नाचत नाही, लाजतंय तरी एकटंच नाचतंय, हे लाजतंय, हे लाजतंय, हे लाजतंय, हे लाजतंय। इकडे झोपलेलंच आहे, हे नुसतं झोपूनच आलंय, ते फोनवरती तिकडे आयफोनवरती मरतंय। भाऊ आता दमला, याला झोपू द्यायला, आराम करू द्या। हा ढिंगे ढिंगे 3 डान्सर आलेत आपले आता, 3 हे कर, अरे हे चिडकी कर, असं कर, असं तो गाइस अभी हम लोग यहाँ से निकल रहे हैं, ट्रिप एंड हो रहे हैं, अभी मुंबई के लिए निकल रहे हैं। 1 2 3 4 बहुत ही बढ़िया ट्रिप था, बहुत आराम से घूमे फिरे, खाए पिए, सो मज़ा आ गया, रिलैक्सेशन इन द मोड। अभी मुंबई का काम चालू है, लेट्स गो। सोनेला काढा आवडला, सोनेला पण ये। ये नया वाला टनल होने वाला है, ये रोड अभी जाते वक्त हम घाट नहीं लगेगा, सीधा ये टनल से जाएंगे, याद रखना होएगा। सो गाइज पिछले आधे 1 घंटे के ऊपर हो चुका है,
हम लोग ये ट्रैफिक में फंसे हुए, मतलब हार्डली ना आधा किलोमीटर भी नहीं हुआ होगा, हम लोग चल रहे रुक रहे और भाई कंटिन्यू ड्राइव कर रहे। इधर नागराज अन्ना सो गेले, इधर सोनिया भाई उसके साथ बैठे ले, मैं भी झपकी मार के उठ गया। अब मैं बोला मैं फ्रेश हो जाता हूँ, इसको नींद आया, अगर तकलीफ हो तो मैं चला लेगा ऐसा कुछ। बट भाई हमें पे लड़े पड़े, तो ये देखते हैं कि क्या हुआ है, समझ में नहीं आ रहा है यार कि यहाँ पे खोदने का तो काम नहीं है, एक्सीडेंट हुआ है या फिर पुलिस ने कुछ तो नाकाबंदी की है उसकी वजह से हुआ रहेगा। लेट्स सी, होप फॉर द बेस्ट। ओके सी। तर मित्रांनो या डायव्हर्जनमुळे गेले 1.5 तास आम्ही या ट्रॅफिकमध्ये। बघा हे दिसतंय का, मा कसम काय करतात यार रोडची कामं ना, अवघड काम झालं आता। असं अवघड जागेवरचं दुखणं झालं, सांगता पण येत नाही आणि काय करता पण येत नाही। चला हे सोडून मग, कारण की जोरची लागले, समजून घ्या मित्रांनो, जोरची लागले। चलो तर चायचा चाललाय विषय आणि भावाला मलाईची चाय नको आहे, लक्षात ठेवा। वेगळी मलाई, प्रसादची मलाई नको आहे त्याला कोणाच पाहिजे। मुंबई अंडरग्राउंड रोड मुंबई। So please support Sarakabad. Okay, thank you.